जोली गाड या मालिकेच्या नवीन आणि एकदम धमाकेदार ट्विस्टमध्ये असं पाहायला मिळते की मधुसूदनला अनुराधा बोलते की धैर्यांना आज डिस्चार्ज होणार आहे आणि ते बहुतेक इकडे येऊ शकतात. त्यावर तो बोलतो, मग मला आधी का नाही सांगितलं. आता त्यांचा राग तर त्यांना तिला कळत असं त्याच्यामध्ये काहीच बोलत नाही. पण समोरून अखेर धैर्य आणि सावी त्याचप्रमाणे दामिनी असतात. ते बोलतात, आम्ही आत यावं का. त्यावर आता तिथे अनुराधा बोलते की हा या ना. तर इकडे आता भाऊ वगैरे तिथे सगळेजण आलेले असतात. धैर्य आणि सावी मिळून सगळ्यांच्या पाया पडत असते. सगळे आशीर्वाद सुद्धा देतात. पण मधुसूदन हा अजिबात आशीर्वाद देत नाही आणि तो मागे हटतो. याचा अर्थ काय असेल किंवा ही कशा प्रकारे ती सुटली ते तुम्ही पूर्ण भागात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवरा या सगळ्यानंतर धैर्य आणि सावीला ते जाऊ देतच नसतात. मुखिया बोलतो, तुम्ही जर गाडी आताच्या आता बंद नाही ना केली तर झालं, तुमचा विषय कायमचा संपला. आता असं म्हटल्यानंतर धैर्य स्वतःहूनच आता गाडीचा रेस वाढवत असतो. त्यावर लगेच मुखियाला प्रश्न पडतो. सावीला मात्र खूप छान वाटतं कारण धैर्याने गाडी चालवण्याचा ध्यास घेतला आणि तिला हेच बरं वाटत असतं. ही आता धैर्याकडे बघते. धैर्याकडे बघून बोलते, धैर्य. त्यावर धैर्य डोळ्यानेच इशारा करतो, आपल्याला आता जायचंय. आणि तो आता दोन्ही हाताने गाडीचे ॲक्सिलेटर वाढत असतो. त्यावर मुखिया बोलतोय, आताच्या आता सांगतोय, लवकरात लवकर ही गाडी थांबवा. त्यावरती आता तो 3-2-1 करत असतो. तितक्यातच तिथे आता सावी कुठलाही विचार करत नाही आणि वरची डांगी म्हणजे झाडाची डांगी तोडून हातात घेते. ती फांदी तोडून तर घेते पण तिचं वेगळं प्लॅनिंग चालूच असतं. इकडे धैर्यने रेस वाढवून गाडी समोर स्टार्ट केलेली असते. इकडे आता मुखिया गोळी चालवणार. तितक्यात सावीने ती फांदी त्याच्या डोक्यावर टाकलेली असते आणि ती गोळी आता ती त्याच्याच माणसाला लागलेली असते. शेवटी काय तर एक डेड बॉडी तिथे ऑलरेडी सापडलेली असते. इकडे दामिनी फनफन करत असते. ती पोलिसांवर ओढते आणि बोलते, काय चाललंय तुमचं. किती दिवसापासून मी म्हणतो तुम्हाला की लवकर लवकर आटपा, पण दुसरा दिवस सुद्धा उजाडला. तुम्ही काहीही केलेलं नाही आहे. तुम्हाला काय वाटत नाही का. आणि तुम्हाला समजत नाही का माझी लेक आणि माझी सून आतमध्ये आहे ते. तिथे ती कंटिन्यू बोलत असते. त्यावर पोलीस बोलतात, हे बघा मॅडम, हे काम खूप जोखमीचं आहे, त्यामुळे वेळ लागतोय. तुम्ही इतक्या हलक्यात घेऊ नका, या सगळ्याला खूप अडचण येते. त्यावरती बोलते, अहो सगळी लोक बाहेरची अंदर आली, फक्त माझी सून आणि माझा लेक राहिला, त्यांच्यासाठी काय इतका वेळ लागतोय तुम्ही. त्यावर तिथे लगेचच दामिनी त्याच्यावर चिडत असते. ते पाहून इन्स्पेक्टर बोलतात, ओके मॅडम, आम्ही ट्राय करतोय की नाही. इकडे आता या सगळ्यानंतर तिथून समोरून त्यांना गाडीचा आवाज येतो आणि जंगलातून नक्कीच दरोडेखोर येत असणार हे त्यांना सगळ्यांना वाटत असतं. इकडे सावी आणि म्हणजे धैर्य जो असतो ना, ते दोघेही जण तिथून समोर येत असतात. हे मात्र दामिनीला दिसतं. त्याचा चेहराच आनंदाने खुलतो. तिथे मात्र ती आता एकही विचार करत नाही. पण सावी आणि धैर्य हे वेगळ्याच दिशेने आतमध्ये म्हणजे शहराच्या बाहेर निघत असतात. त्या जंगलातून बाहेर निघून चांगल्या दवाखान्यात तिथे ते पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतात. इकडे दामिनी बोलते, हे तितक्यातच लगेच समोरून ती आता दरोडेखोर धावत येतात आणि तिथे आता पोलीस बोलतात, थांबा रे, आणि असं म्हणून त्यांना पकडतात. त्यावरती लोक बोलतात, तुम्ही असं करू शकत नाही. आणि आता असं म्हटल्यानंतर लगेच पोलीस बोलतात, मी काय करू शकतो आणि काय नाही मला माहिती आहे. आणि असं म्हणून ते आता गाडी तिथून घेऊन पळतात. इकडे आता पोलीस त्यांच्या मागे पळालेले असतात. इकडे दरोडेखोर जंगलामध्ये पसरतात. पण शेवटी काय तर आता पोलिसांनी त्यांना पकडलेलंच असतं. इकडे धैर्य आणि सावी हे हॉस्पिटलच्या बाहेर आलेले असतात. लगेचच तिथे सावी आता बोलते, लवकरात लवकर कोणीतरी स्ट्रेचर आणा. ती हॉस्पिटलच्या बाहेर असते आणि हे पाहून लगेच तिथे आता 2 नर्स धावत येतात आणि त्यांनी स्ट्रेचर आणलेला असतो. धैर्यला ती हळू सोडते आणि तितक्यातच स्ट्रेचरवर ते नर्स त्या धैर्यला टाकतात. ती लगेच बोलतात, लवकरात लवकर यांना चेक करा. आणि असं म्हणून तिथं धावत पळत त्यांच्या मागे मागे निघालेली असते. त्यावर तिथे आता निघत असतात. पण या सगळ्यामध्ये लगेच सावी बोलते, तरी प्लीज डोळे उघडा ना. त्यावर धैर्य काही डोळे उघडत नाही. तिथपर्यंत आता ते दवाखाना म्हणजे ऑपरेशन थिएटरपर्यंत पोहोचत असतात. ते पाहून तिथे आता लगेच तिची नर्स बोलते, मॅडम तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. त्यावर सावी बोलते, ठीक आहे, पण प्लीज लवकरात लवकर. आता असं म्हटल्यानंतर ती बाहेर बिचारी रडत असते. तितक्यातच ती आता रेस्ट रूममध्ये येऊन बसलेली असते. आता या सगळ्यामध्ये ती पुन्हा धैर्याचाच विचार करत असते. तिला आठवतं की धैर्य आपल्यासोबत कशा प्रकारे वागायचा आणि इतक्यानंतर ही सगळं काही सहन करून तो आपलीच काळजी करायचा. आणि हेच विचार करून तिचं आता डोकं पागल झाल्यासारखं होत असतं. तितक्यात तिथे दामिनी येते. दामिनीने तिच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. ते पाहून ती बोलते, आई तुम्ही इथे. आणि असं पाहून ती तर खूप खुश होत लगेच तिला मिठी मारते. त्यावर लगेच दामिनी बोलते, सावी सगळं ठीक तर आहे ना बाळा. त्यावर ती बोलते, होय मॅडम, पण आता मला भीती वाटते. धैर्य ना वारंवार माझीच काळजी करायचे. आणि ती आता सगळं काही मनातलं बोलून दाखवत असते. त्यावर लगेचच दामिनी बोलते, हे बघ सावी, तू अखेर धैर्याला आणलंस ना, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. त्यावर लगेच सावी बोलते, पण एक सांगू का आई, मला असं वाटत होतं की मी या सगळ्यामध्ये जायलाच नको होतं. कारण माझी कुणकुण चालूच होती. तर मी तुम्हाला म्हणत होते नाही जायचं, कारण या सगळ्यामध्ये ते कुंकू पडलं ना, तेच माझी चूक झाली. त्यावर लगेचच दामिनी बोलते, हे बघ सावी, आता झाल्या गोष्टी झाल्यात ना, आता काळजी करायची नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तू घरी फोन केला होतास का. अगं तुझ्या घरचे किती काळजी करत असतील, मग त्यांना फोन लावून नाही का सांगायचं. त्यावरती बोलते,
मॅडम माझं लक्षातच राहिलं नाही. एक काम करते, मी आता फोन करते. काय आहे ना, मी माझ्याकडे फोन नाही ना, त्याच्यामुळे काही लक्षातच राहिलं नाही. तितक्यातच दामिनी बोलते, हा फोन घे आणि फोन कर. घरी अनुराधा ही देवाला पाणी घालत असते. तिला वाटतं की लवकरात लवकर सावी आणि धैर्यचा पत्ता लागावा. ती बिचारी खूप टेन्शनमध्ये असते. तितक्यातच तिच्या फोनवर दामिनीचा फोन येत असतो. ते पाहून ती सगळ्यांना घरात आवाज देते आणि बोलते, अहो बघा दामिनी ताईचा फोन येतोय. आता असं म्हटल्यानंतर लगेचच मधुसूदन तो फोन घेतो आणि फोन कानाला लावून बोलतो, हॅलो काय आहे. लगेच सावी बोलते, पप्पा. त्यावर त्याचं मन पिघळतं आणि बोलतं की बाळा तुझा आवाज किती दिवसापासून आम्ही आवाज ऐकायचा आहे. तू कशी आहेस, तू बरी आहे की नाही आणि तू कुठं आहे. त्यावरती बोलते, मी हॉस्पिटलमध्ये आहे. आता असं म्हटल्यानंतर लगेच तिथे आता भाऊ बोलतात, ए मधुसूदन फोन स्पीकरवर टाक ना. त्यावर लगेचच तो फोन स्पीकरवर टाकतो. स्पीकरवर टाकल्यानंतर लगेच तिथे आता विचारपूस भाऊ वगैरे करत असतात. त्यावरती बोलते, मी तर ठीक आहे पण धैर्यांना थोडी दुखापत झाली आणि म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. आता असं म्हटल्यानंतर लगेच इकडून डॉक्टर येत असतो. दामिनी तिथे ऑलरेडी उभी असते. पण त्यावर सावी बोलते, मी तुम्हाला नंतर फोन लावते. इकडे तिथे डॉक्टर बोलतात, धैर्य जो आहेत ना म्हणजे ते आउट ऑफ डेंजर आहेत पण त्यांना इथे जवळजवळ ठेवावेच लागेल. त्यावर ते बोलतात, तुम्ही एक काम करा, तुमचंच नाव घेते ते सारखं सारखं आणि सावीला धैर्यकडे पाठवतात. तर इकडे दामिनी ही केबिनमध्ये आलेली असते. ती डॉक्टरांशी बोलत असते की किती दिवस त्याला इथे ठेवायचं, आम्हाला त्याला घरी घेऊन जायचं वगैरे वगैरे. त्यावर आता लगेच डॉक्टर बोलतात, हे बघा मॅडम, मला माहिती आहे तुम्हाला त्यांना घरी घेऊन जायचं आहे पण ते काय आहे ना, त्यांना 1 आठवडा तरी इथे ठेवावं लागेल. त्यांची दुखापत खूप खोलपर्यंत आहे आणि रिकव्हरीसाठी त्यांना तेवढा वेळ लागेलच. इकडे आता सावी ही धैर्यजवळ बसलेली असते. धैर्याला बोलते, धैर्य तुम्ही ठीक तर आहात ना. ते तर तिथे वारंवार त्याची काळजी करत असते. त्यावर तिथे तो बोलतो, हे बघ सावी मी आहे की नाही. तो बिचारा थोडा बेशुद्धच असतो पण त्यावर तो बोलतो की आता मला काही एक झालेलं नाही आहे आणि तसंही आता आपण इथे आहोत ना. त्यावरती बोलते, धैर्य शेवटी आपल्या प्रेमाची जिंकलो आणि प्रेम जिंकलं आणि त्याची निवडही झाली आणि ती बिचारी त्याच्याजवळ म्हणत असते. तितके ती आता इकडे केबिनकडे येते. त्यावरती डॉक्टरांना बोलते, ठीक आहे डॉक्टर, आम्हाला काही हरकत नाही. त्यावर दामिनी बोलते, पण सावी अगं तुलाही बरं नाही आहे ना. त्यावरती बोलते, तुम्ही काळजी करू नका मॅडम, मी इथे राहील आणि जोपर्यंत मी इथे आहे ना तोपर्यंत त्यांना काही होऊ देणार नाही. त्यावरती बोलते, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे गं, पण एक सांगू का सावी, मला असं वाटतं की त्याने घरी जायला हवं कारण तू ऑलरेडी खूप दिवस बाहेर होता आणि एवढ्या दिवसापासून आम्हाला त्याची खूप काळजी आहे. त्यावर लगेच तिथे तर दामिनी बोलते, तुझं म्हणणं ठीक आहे, मग आपण ठेवूया तिथे. आणि इकडे आता ती धैर्यजवळ येत असते. धैर्य बिचारा एकदम फ्रेश झालेला असतो पण त्याला अजूनही आतून दुखत असतं, त्याच्यामुळे तो अजूनही लेटूनच असतो. आता त्याला बरं थोडं वाटायला लागलेलं असतं. दिवस जात असतात तेव्हा या सगळ्यामध्ये त्याची तब्येत व्यवस्थित होत असते, सुधारही होत असतो. डॉक्टरकडून नर्सकडून सावीने छान गोळ्यांचा चार्ट बनवलेला असतो. कोणत्या वेळी कुठल्या गोळ्या द्यायच्या, कुठल्या एक्सरसाइज करून घ्यायचं सगळं तिने नर्सकडून काढून घेतलेलं असतं आणि त्याप्रकारे ती त्याची काळजीसुद्धा करत असते. आता हळूहळू धैर्याची तब्येतसुद्धा सुधारायला लागते आणि इतकंच नाही, धैर्याला आता सूप पिऊन खूप कंटाळा आलेला असतो. तर त्याला आपल्या टेक्निकने मस्त ज्यूस वगैरे आणि तो तिचा सूप वगैरे पाजते. त्यावर धैर्य खूप खुश होतो आणि हा भाग इथेच संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला त्या मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.